311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्झवर 102.1 FM वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार. मंडळी नमस्कार. आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शेतीपूरक व्यवसाय काळाची गरज याविषयी प्राध्यापक किरण मांडवडे, विषय विशेषज्ञ पशुविज्ञान आणि दुग्धशास्त्र कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकूया ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, गेल्या काही वर्षापासून वातावरणात बराच बदल झालेला आपण बघतोय. म्हणजे काय तर हल्ली पाऊस जो आहे तो 12ही महिने पडतो असं काही वेळा बोललं जातं. पण हे सततचं बदलतं हवामान शेतीसाठी बऱ्याच प्रमाणात नुकसानकारक असतं आणि त्यामुळेच फक्त शेतीवर अवलंबून न राहता आपण त्यासोबत काही शेतीपूरक व्यवसाय जर केला तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल. मग कुठले असे व्यवसाय आहेत जे शेतीपूरक आहेत आणि जे आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकतात? तसंच ते करण्यासाठी कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे यासारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे कृषी विज्ञान केंद्र जळगाव इथले प्राध्यापक किरण मांडवडे सरांना. सर विषय विशेषज्ञ आहेत पशुविज्ञान आणि दुग्धशास्त्र कृषी विज्ञान केंद्र जळगाव इथे. सर आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओत. धन्यवाद. सर आजचा आपला विषय आहे शेतीपूरक व्यवसाय. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की आज शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय जो आहे तो का महत्त्वाचा आहे? नक्कीच आपण जर बघितलं की शेती करत असताना ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी, मग पिकाचं उत्पादन कमी येणं, हवामानातील बदल, अशा गोष्टींमुळे आमचा शेतकरी बांधव, आमचा बळीराजा फार अडचणीत आलेला आहे. आणि हे आत्ता नाही, बऱ्याच वर्षापासून हे सुरू आहे. त्यामुळे मुख्य पीक जर कुठे हानी पोचली किंवा उत्पन्न नाही आलं, मग जे काही आपलं दररोजचं उदरनिर्वाह असेल, दैनंदिनी गरजा असतील, त्या भागवण्यासाठी आपल्याला शेतकरी बांधवांना कुटुंब प्रपंच भागवण्यासाठी पैसा किंवा भांडवल आवश्यक असतो. म्हणून त्याची गरज भागवावी किंवा ते आपल्याला दैनंदिन गोष्टी भागवण्यासाठी आपल्याला शेतीसोबत कुठंतरी आमच्या शेतकरी बांधवांनी जोड व्यवसाय करणं पण गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी जे काही आपल्या शेतीसोबत म्हणजे आपण जे असेल की शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, डेअरी आहे, दुग्ध व्यवसाय आहे, असे बरेचसे व्यवसाय आपण करू शकतो. कारण जर मुख्य प्रवाहातलं पीक कुठेतरी कमी झालं तर अशा वेळेस आमच्या शेतकरी बांधवांना इतर प्रवाहाच्या जे पूरक व्यवसाय आहे त्याच्या माध्यमातून 2 पैसा मिळाला पाहिजे आणि त्या ठिकाणी उदरनिर्वाह झाला पाहिजे. अच्छा, मग आता शेतीपूरक व्यवसाय म्हणजे कुठले कुठले असू शकतात? आता शेती हा फार मोठा घटक आहे आणि शेती करत असताना जे काय आपण खरीप हंगामामध्ये, रब्बी हंगामामध्ये, उन्हाळ्या हंगामामध्ये वेगवेगळे पिकं घेतो, त्याच्यासोबतच आपण जर कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय आहे त्याला आपण डेअरी म्हणतो, रेशीम शेती आहे, मधुमक्षिका पालन आहे, मत्स्यपालन आहे, मशरूम शेती आहे, त्यानंतर सगळ्याच गोष्टींचं एकत्र भाव केला तर कृषी पर्यटन आहे, यांचा समावेश होतो. तसेच पशुसंवर्धनाच्या रिलेटेड जर म्हटलं आपण तर मुरघास उत्पादन आहे, अझोला उत्पादन आहे, चारा पीक उत्पादन आहे, गांडूळ खत उत्पादन असेल, कंपोस्ट खत उत्पादन असेल, दुग्ध प्रक्रिया निर्मिती असेल, असे असंख्य सारे पूरक व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की आपल्याकडे कोणते रिसोर्सेस अवेलेबल आहे आणि त्याचा उपयोग करून आपण कोणता पूरक व्यवसाय करू शकतो, हे आपल्या वैयक्तिक आवडीनुसार आणि मार्केटच्या गरजेनुसार आपण त्या ठिकाणी पूरक व्यवसायाचा विचार करणं फार गरजेचं आहे.
नाही तर सप्लिमेंटरी किंवा कॉम्प्लिमेंटरी एकमेकाला नसले आणि वेगळाच व्यवसाय टाकला तर मग आपल्याला त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. मग मुख्य शेती पिकाला आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही. दिलं जात नाही किंवा दुरापास्त होतं. उदाहरणार्थ सांगतो मी, गोठा टाकला किंवा गोपालन टाकलं तर ते शेण असतं. शेणचा उपयोग आपण शेणखत बनवू शकतो, कंपोस्ट खत बनवू शकतो, गांडूळ खत बनवू शकतो. त्याचा उपयोग आपण पिकांना द्यायचा. खरीप हंगामातील पिके, रब्बी हंगामातील पिके, म्हणजे एकमेकांना तो फायदा होईल. आहे. आणि म्हणजे हे शेतीपूरक व्यवसाय असा आहे की तो शेतीसाठी सुद्धा फायद्याचा असला पाहिजे आणि तो व्यवसाय करत असताना शेतीकडे दुर्लक्षच व्हायला नको. म्हणून व्हायला मग या नको. दोन्ही गोष्टी अशा सोबत केल्या पाहिजेत. तर तो जो शेतीपूरक व्यवसाय आहे तो तशा पद्धतीने तुम्ही निवडायचा. बरोबर. आणि आपल्याला शेणखतासोबत दूध उत्पादन मिळतंच गाई बिलकुल. संवर्धन. बिलकुल. आता तुम्ही सांगितलं की काही शेतीपूरक व्यवसाय तुम्ही आता सांगितलं जसं कुक्कुटपालन आहे, आपण गाई म्हशींचं दूध जे आहे त्याचा व्यवसाय करू शकतो. आणखी तुम्ही मोरघास वगैरे अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर मला आता असं विचारायचं आहे की एखाद्या शेतकरी बांधवाला जर का असा व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्याने कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा असा व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठले कुठले घटक आवश्यक असतात त्याबद्दल सांगा. खरंच महत्त्वाचं आहे. आज आमचं जे काही शेतकरी बांधव असतील, नवयुवक असतील, सुशिक्षित बेरोजगार असतील, जे अर्धवट शाळा सोडून दिलेले जे युवक असतील, स्कूल ड्रॉपआउट असतील, आमच्या महिला भगिनी असतील, यांच्यासमोर अतिशय महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे की शेतीसोबत करत असताना एक आपला भरवशाचा जोड व्यवसाय पाहिजे. मग बरेचसे शेतकरी बांधव असतील किंवा आमचे सुशिक्षित बेरोजगार बांधव असतील, ते विचार करत असतात की आपण काय करायचं आहे. अशा वेळेस आमच्या शेतकरी बांधवांनी खचून न जाता आपल्याला कुठला व्यवसाय करता येईल या दृष्टिकोनातून थोडी चाचपणी करणं फार गरजेचं आहे. मग आपल्याला कुठे काही प्रशिक्षण घेता येईल का, कुठे काही आपल्याला फार्म व्हिजिट करता येईल का. म्हणजे कसं असतं की एखादा फार्म टाकला मग तो मीच टाकायलाच पाहिजे, एखादा व्यवसाय टाकला तो पण मीच टाकायला पाहिजे असं नसतं. आपल्या आवडीनुसार, आपल्या वैयक्तिक इंटरेस्टनुसार आणि मार्केटच्या गरजेनुसार आपण तो व्यवसायाची कल्पना आपल्या डोक्यात येणं गरजेचं असतं. आणि आपण काय करू शकतो आणि आपल्या व्यवसायाचा सभोवताली किंवा इतर लोकांना काय फायदा होऊ शकतो याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. की सर्वात प्रथम तुम्ही प्रशिक्षण घेणं फार गरजेचं असतं. बरं. म्हणजे तुम्हाला जो शेतीपूरक व्यवसाय करायचा असेल आधी तर तुम्ही तुमची आवड त्यातल्या त्यात कुठली आहे ती बघायची. म्हणजे तुम्हाला कुक्कुटपालन करायचं आहे का, तुम्हाला शेळी पालन करायचं आहे का, तुम्हाला गाई म्हशींचं पालन करायचं आहे, दुग्ध व्यवसाय करायचा आहे. अशा पद्धतीने तुमची जी आवड असेल ती आवड आधी बघायची आणि त्यानंतर त्याच्याशी संबंधित ट्रेनिंग घ्यायचं किंवा प्रशिक्षण घ्यायचं. मग संबंधित कृषी विज्ञान केंद्र असेल, आता आमचं कृषी विज्ञान केंद्र आहे, संबंधित तालुक्याचं असेल किंवा जिल्ह्याचं असेल कृषी विभाग असेल, संबंधित जिल्ह्याचं पशुसंवर्धन विभाग असेल, शासकीय प्रशिक्षण केंद्र असतील, निमशासकीय असतील किंवा काही ठिकाणी आता खाजगी ठिकाणीही प्रशिक्षण दिले जातात. प्रशिक्षण घ्यायचा उद्देश असा असतो की त्या व्यवसायामध्ये काही संभाव्य धोके काय असतात, जे काही फायदे काय आहे, तोटे काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला कळतात. आणि आपण वेगवेगळ्या मूलभूत बाबी जर शिकलो तर आपल्याला कळतं की भविष्यात आपल्याला काय करायचं आहे आणि आपल्याला काय काय अडचणी येणार आहे, त्याच्यावर आपण कशी मात करणार आहे, हे पण आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकतो. आणि प्रशिक्षणामध्ये बऱ्याच गोष्टींचा डिटेलमध्ये ती माहिती दिली जाते की उदाहरणार्थ गायींच्या जाती कोणत्या, म्हशींच्या जाती कोणत्या, त्यांचं आहार व्यवस्थापन करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला डेअरी व्यवसाय टाकायचा आहे तर मग तो टाकण्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तो कुठे टाकायचा आहे, त्याला आवश्यक आपल्याला बाबी पूर्तता केली आहे का नाही, त्याच्यानंतर गावापासून दूर आहे का नाही, त्याच्यानंतर रोड कनेक्टिव्हिटी, त्याच्यानंतर लाईट कनेक्टिव्हिटी, पाणी उपलब्धता, लाईट उपलब्धता, ह्या सगळ्या गोष्टी आहेत का नाही, मार्केट जवळ आहे का नाही, ह्या देखील गोष्टींचा आपल्याला, हे मी छोटं उदाहरण सांगितलं, ह्या गोष्टी आहेत का नाही त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला जिथे जिथे प्रशिक्षण अवेलेबल असेल, जिथे तिथे भेटी देता येतील, जिथे जिथे माहिती घेता येतील, साधा वर्तमान पेपर जरी असेल तो देखील आपल्याला वाचण्याची आवड पाहिजे, वेगवेगळे मासिक वाचण्याची आवड पाहिजे. म्हणजे यश हे काही एका दिवसाची गोष्ट नाही की जी आपण संपादित करू, ते आपल्याला साधारणतः 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्षभर, 5-5 वर्ष देखील लागतील आपल्याला या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी. मी आता तुम्हाला तेच विचारणार होते की तुम्ही आता जसं म्हटलं की प्रशिक्षण गरजेचं असतं, तर हे प्रशिक्षण शेतकरी बांधवांना कुठल्या कुठल्या ठिकाणी मिळू शकतं? नक्कीच. मी तुम्हाला आताच बोललो की आपल्याला कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रशिक्षण दिले जातात निःशुल्क पद्धतीने. त्यानंतर कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी दिले जातात प्रशिक्षणं. त्यानंतर आपले जे स्टेट
ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट आहे, ज्याला आपण पशुसंवर्धन विभाग म्हणतो, त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी दिले जातात. त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्र असतील, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र असतील, त्याच्यानंतर जे काही शासकीय निमशासकीय केंद्र असतील त्याच्या ठिकाणी दिलं जातं. आणि काही ठिकाणी बऱ्यापैकी खाजगी पण असतात. आपल्याला जिथे जिथे उपलब्ध आहे, म्हणजे आपल्या सोयीनुसार तिथे आपण प्रशिक्षण घेऊ शकतो. गावामध्ये जेव्हा शेतकरी बांधव असतात तर मग ते ग्रामपंचायती मार्फत देखील काही मार्गदर्शन वगैरे असं दिलं जातं का? नक्कीच. आता कसं असतं की आता जेणेकरून आमचे शेतकरी बांधव असतात, जास्त करून ग्रामीण भागातले असतात हो आणि जास्त करून खेडेगावातले असतात. हो मग अशा वेळेस काय होतं की ग्रामपंचायतीला जे काय असेल नोटीस बोर्डवर ठिकाणी वेगवेगळे लावलं जातं की कुठे कुठे काय काय प्रशिक्षण आहे. त्यानंतर जिल्हा अग्रणी बँक असतील, त्यांच्यामार्फत ग्रामीण भागामध्ये अगदी खेडेगावात पण सुद्धा प्रशिक्षण असतात. आता आपली ही जी अग्रणी बँक आहे, जिल्हा अग्रणी बँक आहे किंवा आमचे कृषी विज्ञान केंद्र आहे, अगदी खेडेगावात देखील ऑफ कॅम्पस ट्रेनिंग घेतात. तालुक्या स्तरावर पण असतात, जिल्हा स्तरावर पण असतात. आता आपल्याला कुठे कुठे अवेलेबल होत आहेत याचा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि सहभागी होणं गरजेचं आहे. विषय असा आहे मॅडम की आपण सहभागीच होत नाही, कुठेतरी सहभाग होणं गरजेचं आहे. बरोबर. शेतकरी बांधवांना असं वाटत असेल की आता आपल्याला समजा एखादा व्यवसाय करायचा आहे, पण त्याची जुजबी माहिती त्यांना असते आणि त्यांना असं वाटतं की मी करून टाकेल हा व्यवसाय. पण तसं नसतं. जर तुम्ही अशा ठिकाणी प्रशिक्षण घेतलं, व्यवस्थित ठिकाणी जाऊन तुम्ही प्रशिक्षण घेतलं आणि त्या प्रशिक्षणानंतर जर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला तर तो निश्चितच तुम्हाला अति जास्त फायदा देऊ शकतो. एक मुद्दा सांगू इच्छितो मी. हां. नुसतं प्रशिक्षण महत्त्वाचं नाही आहे, तर प्रशिक्षण घेतल्यानंतर जे यशस्वी फार्म असतील, उदाहरणार्थ चांगले गोट फार्म आहे, डेअरी फार्म आहे, पोल्ट्री फार्म असतील, त्यानंतर ज्यांनी लवकर व्यवसाय टाकले आणि लवकर बंद पण केले काही अडचणीच्या अभावी किंवा अडचणींमुळे, अशा पण ठिकाणी आपण भेटी देणे गरजेचे की तुम्ही का बंद केले. जे यशस्वी आहेत तिथे आपण भेटी देतोच, तिथली माहिती घेतोच, परंतु जे अयशस्वी झाले आहेत किंवा ज्यांना काही अडचणी आल्या आहेत की तुम्हाला अडचणी काय आल्या आहेत, मग त्यामागचे तुम्ही ओव्हरकम करू शकतो, जेणेकरून आपल्याला कळतं काय काय अडचणी आल्या आहेत, आपल्याला काय अडचणी येऊ शकतात, त्याच्यावर आपण कसं मात करू शकतो हे पण आपण बघितलं पाहिजे बऱ्यापैकी. सर, मगाशी आता आपण बोलतोय शेतीपूरक व्यवसायाबद्दल आणि तुम्ही सांगताय की बऱ्याच प्रकारचे व्यवसाय आहेत आणि त्यातला जो आवडीचा असेल तो व्यवसाय करू शकतो. कधी कधी कदाचित काही शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असंही असतं की मला शेळीपालनसुद्धा करायला आवडेल, मला कुक्कुटपालन करायला सुद्धा आवडेल, मला मोरघास तयार करायला सुद्धा आवडेल. तर त्यांना अशा 3-4 गोष्टी एकदम करायच्या असतात. तर मग हा जो व्यवसाय आहे तर शेतीसोबतच 3-4 व्यवसाय देखील ते एकदम करू शकतात? अतिशय छान प्रश्न विचारला मॅडम तुम्ही, की बऱ्याच वेळेस काय होतं की आपण शेती व्यवसाय करत असतो. मग शेतामध्ये आपण खरीप पिकं घेतो किंवा रब्बी पिकं घेतो. मग ते करत असताना आपल्याला काय होतं की एक व्यवसाय टाकतो आपण, म्हणजे उदाहरण घेऊ आपण त्याचं, शेळीपालन असेल तर शेळीपालन व्यवसाय करत असताना आपण जर कधी रेज हाऊसिंगवरती, म्हणजे 2 पद्धतीने केले जाते शेळीपालन. एक जमिनीवरती आणि जमिनीच्या अंतरावरती काही दुसरा. जमिनीच्या अंतरावरती एक 5-6 फुटाच्या अंतरावरती आपण स्ट्रक्चर टाकून वेगवेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने शेळीपालन व्यवसाय केला. वरती शेळ्या असतील आणि खाली आपण कुक्कुटपालन करू शकतो. किंवा आपण आपल्या शेतामध्ये एक कंपाऊंड करून परसबागेतील कुक्कुटपालन पण करू शकतो. म्हणजे एका साईडला आपला शेळीपालन व्यवसाय चालू राहील, एका साईडला परसबागेतील कुक्कुटपालन. म्हणजे शेळीपालनाच्या माध्यमातून आपण करडे किंवा बोकड विक्री करू शकतो आणि कुक्कुटपालनाच्या माध्यमातून अंडे विकू शकतो. म्हणजे आपल्याला दुहेरी त्यामधून उत्पादन मिळेल आणि सोबतच शेती देखील करणं शेती गरजेचं आहे. देखील करता येईल. काही काही ठिकाणी तर असं असतं की वरती शेळीपालन केलं जातं मत्स्य तलावाच्या वरती, खाली मत्स्यपालन केलं जातं, किंवा वरती कुक्कुटपालन केलं जातं, खाली मत्स्य तलावाच्या माध्यमातून मत्स्यपालन केलं जातं. म्हणजे मला सांगायला आवडेल तुम्हाला की आपण जर कधी वेगवेगळ्या पूरक व्यवसायाचं मिश्रण जर केलं तर ते उत्तम कृषी पर्यटन ठरतं. उत्तम कृषी पर्यटन. जे काही आपले शेतकरी बांधव असतील किंवा नवयुवक असतील, मी त्यांना सांगू इच्छितो की आपण सुरुवातीला एक व्यवसाय करू शकतो, नंतर जसं जसं अनुभव आला की 2 बी करू शकतो, 3ही करू शकतो. जसं आपलं सुटेबल झालं, म्हणजे आपल्याला मजुरांचंही व्यवस्था करणं गरजेचं आहे, आपल्याला इतर गोष्टी संसाधनांचं पण आपलं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. ते जर कधी झालं तर आपण ॲट अ टाईम 3 ते 4 व्यवसाय सहज करू शकतो. नाही तर प्रामुख्याने एकाच पूरक व्यवसायावर फोकस दिला तरी चालेल. अगदी अगदी. म्हणजे तुमच्या सांगण्यानुसार असं वाटतंय की जर का 1 किंवा 2 व्यवसाय करायचे असले तरी सुद्धा ते करू शकतात, पण त्याचं व्यवस्थित नियोजन करणं केव्हाही फायद्याचं आहे. सर, मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की पशुधनासंबंधी व्यवसाय करताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे?
आता हे बघा, पशुधनासंदर्भात आपण जर लक्षात घेतलं तर प्रामुख्याने आपल्याला गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि कुक्कुट पक्षी ह्या गोष्टी प्रामुख्याने आपल्या नजरेसमोर येतात. हो. तर आपल्याला पशुधनाचं संवर्धन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ब्रीड्स म्हणजे जातींचं आपल्याला संवर्धन म्हणजे सिलेक्शन करणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपला व्यवसायाचं यश 50% आपल्या कोणत्या जाती निवडल्या आहे त्याच्यावर डिपेंड असतं. बरं. त्याच्यानंतर मग आपण कुठलाही व्यवसाय असो म्हणजे शेळीपालन घ्या, कुक्कुटपालन घ्या, डेअरी व्यवसाय घ्या, आहारवरती त्यांनी नियोजन हो. करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर कधी बाहेरून पशुखाद्य विकत न घेता घरच्या घरी पशुखाद्य बनवलं किंवा ज्या शासकीय योजनेचा लाभ घेऊन घरच्या घरी जे यंत्रांच्या सहाय्याने पशुखाद्य बनवलं तर तो खर्च आपण नक्कीच कमी करू शकतो. आपण पशुधनाच्या बाबतीत जर विचार केला तर सिलेक्शन, दुसरं आहार व्यवस्थापन, तिसरं चारा व्यवस्थापन, चौथं त्यांचं निवारा व्यवस्थापन, पाचवं पैदास व्यवस्थापन म्हणजे त्याचं ब्रीडिंग कसं करतो आहे आपण तिचं, आणि सहावं मार्केटिंग. ह्या 5 ते 6 गोष्टी जर कधी आपण व्यवस्थित बघितल्या तर आपल्याला मुख्य व्यवसाय जो असतो तो शेती करत असताना दुर्लक्ष होता कामा नये. शेवटी आहेत एकमेकाला कॉम्प्लिमेंटरीज, हो, हो. एकमेकांना दोघांना उपयोगच होणार आहे. बरोबर. आता हे झालं पशुधनाशी संबंधित व्यवसाय. शेतीपूरक व्यवसायाचं सुद्धा असं काही असतं का, की उन्हाळ्यामध्ये हा व्यवसाय कामाचा असतो किंवा खरीपामध्ये, रब्बीमध्ये असं काही त्याच्यामध्ये पण आपण डिस्ट्रिब्युशन करू शकतो? तसं काही नसतं, परंतु आपण म्हणजे शेतीशी संबंधित असे काही व्यवसाय आहेत का, की जे फक्त उन्हाळ्यामध्येच घेतले पाहिजे किंवा जे खरीपातच घेतले पाहिजे किंवा जे हिवाळ्यात घेतले पाहिजे, रब्बीमध्ये घेतले पाहिजे, असं काही आहे का? सीझनल जर तुम्ही म्हटला तर मुरघास प्रकल्प आहे. जसं उदाहरणार्थ आपण म्हटलं की आपल्याला उन्हाळ्यामध्ये किंवा जसं आपला हिवाळा संपला आणि उन्हाळा चालू झाला की आपल्याला पैसे देऊन देखील हिरवा चारा मिळत नाही. हं, हं, हं. किंवा दुष्काळ परिस्थितीमध्ये असं होऊन जातं एखाद्या वेळेस की आपल्याला नाईलाज असतो पशुधन विकावं लागतं हं. किंवा आपल्याकडे हिरवा प्यायला पाणी नसतं हो. किंवा हिरवा चारा पशुधनाला नसतो. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये जो हिरवा चारा असतो तो आपण स्टोअर केला मुरघासच्या माध्यमातून. हं. हवाबंद स्थितीमध्ये कुट्टी करून चारा स्टोअर करणे याला मुरघास म्हणतात. आणि तो मुरघास आपण साधारणतः उन्हाळ्यामध्ये किंवा दुष्काळ परिस्थितीमध्ये जर कधी पशुधनासाठी अवेलेबल करून दिला किंवा जिथे तिथे नाही आहे तिथे तिथे अवेलेबल करून दिला तर आपल्याला 2 पैसे बी मिळतील, व्यवसायही चालू राहील आणि सिजनेबल आपलं इन्कम त्या ठिकाणी चालू राहू शकतो. बरोबर. ते पण आहे. आपल्या जिल्ह्याची जर आपण गोष्ट केली तर आपल्या जिल्ह्यामध्ये आजच्या घडीला कुठले शेतीपूरक व्यवसाय जे आहेत जास्त प्रमाणात सुरू आहेत किंवा आपल्या इथे जास्त चालतात? नक्कीच आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर शेळीपालन आहे, कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय आहे, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती असेल, हे तर आज ग्रामीण भागामध्ये असेल किंवा जे काही शेतकरी बांधव असतात ते प्रत्येक ठिकाणी त्यांच्या घरी असेल किंवा शेतामध्ये असेल ते करत असतात. मी आमच्या पशुपालक बांधवांना आवाहन करू इच्छितो की अजोलाचं उत्पादन घेणं पण गरजेचं आहे. अजोला म्हणजे काय की शेवाळसारखं दिसणारं असतं परंतु शेवाळ नसतं. पाण्यावरती वाढणारी हिरवी वनस्पती असते, त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असतं. ₹0 त्याचं आपण वाढ करू शकतो. पाण्यावरती वाढतं, जास्त काही त्याला खर्च येत नाही. ते जर कधी आपण गाईंना, म्हशींना, शेळ्यांना, कुक्कुटपालन पक्ष्यांना जर दिलं तर त्यामध्ये 25 ते 30% प्रोटीन असतं. त्याच्यामध्ये गाई असतील, करडे असतील तर वजन वाढतं, शेळ्यांचं असतील दूध वाढतं, गाई म्हशी असतील तर दूध वाढतं, कोंबड्या असतील तर वजन वाढतं. ह्या बहुपयोगी अजोला जे काय त्याचं पण उत्पादन करणं फार गरजेचं आहे. तर ते पण पशुपालक बांधवांनी त्याचा विचार करणं फार गरजेचं असतं. आणि त्याचं पण प्रशिक्षण मिळत असेल ना? त्याचं पण प्रशिक्षण मिळतं. तर आपल्या जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर शेतीपूरक व्यवसाय हे बऱ्याच ठिकाणी कमी जास्त प्रमाणात सुरू आहेत. मग ॲझोला आपल्या इथे पण आहे, आपल्या जिल्ह्यात पण घेत आहेत शेतकरी आपल्या बांधव? जिल्ह्यात पण घेता येऊ शकतो. पाण्यावरती वाढतं फक्त ते. शेतीपूरक व्यवसायासाठी शासनाच्या काही योजना आहेत का? बघा मॅडम, आपण म्हणतो ना की अ विल फाइंड अ वे. म्हणजे आपली इच्छाशक्ती जर दाट असेल तर आपण नक्कीच त्या ठिकाणी मार्ग काढू शकतो. आणि बऱ्याच वेळा असं होतं की मी कुठे जाऊ, मी कसं करू आणि मी कोणत्या विभागात भेटू, मी कोणत्या अधिकाऱ्यांना भेटू, तर मला तर काही माहीत नाही. असे बरेचशा जुजबी प्रश्न आमच्या युवक बांधवांना किंवा शेतकरी बांधवांना भेडसावत असतात. अशा वेळेस काय करायचं की आपलं नजीकचं कृषी विज्ञान केंद्र असेल, नजीकचा कृषी विभाग असेल, तालुक्याचं असेल तर आपण त्या ठिकाणी भेटी द्यायच्या असतात. कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना असतात. त्याच्यामध्ये कोरडवाहू विकास योजना असेल, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आहे, महाडीबीटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकतात कृषी विभागाच्या. पोखरामध्ये काय नाही आहे, पोखरामध्ये सगळ्या योजना आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही
शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, दुग्ध प्रक्रिया आहे, त्यानंतर अवजारी बँक आहे, फलोत्पादन आहे, सिंचन पण करू शकतो आपण. हं. शेती पिकाला आपण जर कधी आपण पाण्याची समस्या जर बघितली तर उन्हाळ्यामध्ये पाणी भेटत नाही. अशा वेळेस जर सिंचन जर केलं तर आपण कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने क्षेत्र भिजवू शकतो. कृषी विज्ञान केंद्रामध्ये पण आमच्याकडे वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ आहेत, शास्त्रज्ञ आहेत. ते पण वेगवेगळ्या विषयाचे प्रशिक्षण देतात. बांधावरती भेटी देतात. थेट शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करतात. संवर्धन जे विभाग आहे महाराष्ट्र शासनाचं, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण योजना आहे, जिल्ह्यांतर्गत योजना आहे, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, गोकुळ मिशन, वैरण विकास योजना आहे. त्याच्या माध्यमातून देखील आपण लाभ घेऊ शकतो, फायदा घेऊ शकतो. म्हणजे मी तुम्हाला जे या योजना सांगतोय ना, या योजनांचं पहिले समजून घेणं गरजेचं आहे. फक्त कसं असतं की आपल्या मनामध्ये प्रश्न पडलेला असतो की मला व्यवसाय टाकायचा आहे आणि मला त्याचं फक्त अनुदान घ्यायचं आहे. तर असं मर्यादित न राहता मला तो व्यवसाय विकसित करायचा आहे, डेव्हलप करायचा आहे. अनुदान हा वेगळा भाग आहे. बरोबर. मला तो व्यवसाय विकसित करायचा. त्यासाठीच महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल की आपल्याला जे काही वेगवेगळ्या योजना आणून घातलेल्या आहे ते काही लाभ देण्यासाठी किंवा अनुदान देण्यासाठी नाही, तो व्यवसाय विकसित करण्यासाठी केले. कारण काय झालं आहे काय की दिवसेंदिवस पशुधन कमी होत चालतं, परंतु कमी कमी होत चालायचे पशुधन वाढेल कसं यासाठी केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने वेगवेगळ्या योजना आणल्या आहे. याच्या माध्यमातून का होईना पशुधन वाढेल, त्याच्यामधून दूध उत्पादन वाढेल, त्याच्यामधून मांस उत्पादन वाढेल, अंडी उत्पादन वाढेल आणि त्याच्यासाठी या योजना आणलेल्या आहे. तर ह्या कृषी विभाग असेल, कृषी विज्ञान केंद्र आहे, पशुसंवर्धन विभाग आहे, यांच्या वेगवेगळ्या योजना असेल. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून PMEGP, CMEGP, बीज भांडवल योजना, उद्योजकता विकास योजना आहेत. त्यानंतर आपण जिल्हा अग्रणी बँक जर बघितली तर जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून देखील त्या वेगवेगळ्या पतपुरवठा करतात. त्यानंतर त्याच्या माध्यमातून वेगवेगळे प्रशिक्षण पण चालतात निःशुल्क. जिल्हा अग्रणी बँक आपण RCT म्हटलं ना तर ते पण वेगवेगळ्या ठिकाणी तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, ग्रामस्तरावर देखील वेगवेगळे प्रशिक्षण घेतात. म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं की शासनाची योजनांची बरीच यादी तुम्ही आता वाचली की या सगळ्या ज्या योजना आहेत या सगळ्या योजनांची माहिती जी आहे ती शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र म्हणा किंवा ग्रामपंचायतीमध्ये कृषी विभाग आहे. आता ग्राम लेवलवरती महसूल विभाग असतो म्हणजे तलाठी, हो. ग्रामसेवक असतो, गावाचा बघतो आणि कृषी सहाय्यक असतो तो शेतीचं बघतात. त्यांनाही आपण विचारले माहिती तरी ते सगळे व्यवस्थित सांगू शकतील. बेसिक माहिती ते आपल्याला सांगू शकतात आणि डिटेलमध्ये पाहिजे असेल तर संबंधित जे काही तालुक्याचे प्रमुख असतील, जिल्ह्याचे प्रमुख असतील त्या ठिकाणी आपल्याला ते पाठवू शकतात. अगदी. आणि कृषी विज्ञान केंद्र शेतकरी बांधवांना याच्यात कसं मदत करतं किंवा कसं मार्गदर्शन करतं? नक्कीच जे कृषी विज्ञान केंद्र आहे हे वेगवेगळ्या लाईन डिपार्टमेंटशी कनेक्टेड आहे. अच्छा. म्हणजे आमचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे हे कृषी विभाग आहे, महिला आर्थिक विकास महामंडळ आहे, त्यानंतर आत्मा विभाग आहे, त्याच्यानंतर जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, त्याच्यानंतर काही महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटची संलग्न आहे. आणि मग त्यांच्याशी संलग्न राहून आम्ही काही जॉईंटली कार्यक्रम घेतो, काही मेळावे घेतो, काही एक्झिबिशन घेतो. अशा माध्यमातून जे काही शेतकरी असतील, युवक असतील, बेरोजगार असतील, महिला भगिनी असतील, महिला शेतकरी असतील, त्यांना मग वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममधून माहिती मिळते आणि माहिती मिळाल्याने नक्कीच एखादं प्रशिक्षण असेल, एखादा मेळावा असेल, त्याचं काही ना काही फायदा तरी होतो आणि ते शेती करत असताना किंवा पूरक व्यवसाय करत असताना त्यांना भविष्यामध्ये नक्की त्याचा लाभ होऊ शकतो. निश्चितच. जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल? मी एकच सांगेल की आजकाल शेती करत असताना निसर्गाचा भरोसा राहिलेला नाही आहे. हवामान बदल झालेला आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ अशामुळे आमच्या शेतकरी बांधवांनी खचून न जाता कुठेतरी एक जोड व्यवसाय करणं गरजेचं आहे. मग जोड व्यवसाय करत असताना तुम्ही तुमच्या वैयक्तिक इंटरेस्टनुसार कुठलाही करू शकतात, जेणेकरून मुख्य प्रवाहातलं पीक जर कधी फेल गेलं किंवा अडचणी आल्या तर आपल्या कुटुंब असेल किंवा प्रपंच असेल त्यांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी आपल्याला एक भरवशाचा, हक्काचा पूरक व्यवसाय असणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण कुटुंब असेल किंवा आपलं जे काही दैनंदिन गरजा असेल आपण ते चांगल्या पद्धतीने भागवू शकतो आणि थोडक्यात स्वतःचा आणि इतरांचाही विकास
साधू शकतो. निश्चितच. आणि आज जी तुम्ही माहिती दिली आहे सर, त्या माहितीमुळे असं वाटतंय की शेतकरी बांधवांना जर का कुठलाही शेतीपूरक व्यवसाय, जोड व्यवसाय करायचा असेल, तर तुम्ही दिलेल्या माहितीमधून त्यांनाही बरेचसे त्यांचे प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील किंवा आणखी माहिती त्यांना घ्यायची असेल तर त्यांनी निश्चितच कृषी विज्ञान केंद्राला भेट द्यावी किंवा कृषी विभागाला जाऊन सुद्धा त्या ठिकाणी ते माहिती घेऊ शकतात. सर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली आहे, यासाठी जळगाव आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मंडळी, आत्ताच आपण शेतीपूरक व्यवसाय काळाची गरज याविषयी प्राध्यापक किरण मांडवडे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आणि याचबरोबर आजचा आपला शेतशिवार हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा आपली भेट पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. शेतशिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन सोनिका मुजुमदार यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. मध्यम लहरी 311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्झवर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या यूट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंत कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव. थेंब थेंब हा झेलुनी सृष्टी फुलते हे जाणा, थेंब थेंब साठवुनी मिटे तहान हे जाणा. धार धार ही धरुनी, धार धार ही धरुनी, साठा साठवारे जरा, पाणी अडवारे जरा, पाणी जिरवारे जरा, पाणी अडवारे जरा, पाणी जिरवारे जरा. 311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्झवर, 102.1 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार. मंडळी नमस्कार. आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शेतीपूरक व्यवसाय काळाची गरज याविषयी प्राध्यापक किरण मांडवडे, विषय विशेषज्ञ, पशुविज्ञान आणि दुग्धशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकूया ही मुलाखत.